नमस्कार. आज भारताच्या संविधानाचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांचे बाबासाहेबांच्या फोटोला हार घालून त्यांना अभिवादन करणं हे तर आद्य कर्तव्य आहेच आणि आपण ते सगळे करत असतो. पण त्यासोबतच माझं असं वैयक्तिक मत आहे की हे महामानव कसे निर्माण झाले, लोक यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात का मानतात, त्यांच्या इतका मोठा त्यांना मानणारा वर्ग समुदाय पाहिल्यानंतर तरी किमान आपल्याला हा एक क्षण विचार येऊन त्यांच्या कार्याचं थोड्या प्रमाणात का होईना पण वाचन करणं खूप आवश्यक आहे. त्यांना या महामानवांना समजून घेताना माझ्याकडे एक छोटं पुस्तक आहे, महामानव. तर हे जी महामानव आहेत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना गुरुच्या ठिकाणी मानायचे, हे असे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, फुले दाम्पत्य आणि त्यांना सर्वतोपरी प्रयत्न करणारे राजर्षी शाहू महाराज आणि त्यांच्या मालिकेतील सर्व बहुजन विचारवादी हे महामानव यांना समजून घेण्यासाठी त्यांना अनेक बहुजन लेखकांनी लिहिलेले, अभ्यासलेले, त्यापैकी मा. देशमुख, श्रीमंत कोकाटे, साळुंके, विलास देश पाटील अशा अनेकांना मी वाचलेलं आहे. आणि त्यातून मला जे महामानव समजले त्यातून मला असं वाटतं की यांच्या विचारांना आजच्या दिवशी तरी आपण वाचलं पाहिजे. आणि मग असं वाचल्यानंतर आपल्याला तो महामानव कळाला तर आपण खऱ्या अर्थाने त्यांची जयंती करण्याच्या योग्यतेचे आहोत किंवा आपण ती जयंती साजरी केली असं होईल. तर हे एक पुस्तक आहे महामानव. आणि सर्वात महत्त्वाचं ज्याच्यावर आपला देश चालतो असं भारताचं संविधान, या निमित्ताने किमान 7 दिवस पारायण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि थांबते.